है। शुभ कार्याच्या शुभ दिनाला घाली साद या नटेश्वराला, शुभ कार्याच्या शुभ दिनाला घाली साद या नटेश्वराला, माझ्या या रंग देवतेला रंग भरण्या यावे रणाला। शुभ कार्याच्या शुभ दिनाला घाली साद या नटेश्वराला, शुभ कार्याच्या शुभ दिनाला घाली साद या नटेश्वराला, माझ्या या रंग देवतेला रंग भरण्या यावे रणाला। शुभ कार्याच्या शुभ दिनाला घाली साद या नटेश्वराला, माझ्या या रंग देवतेला रंग भरण्या यावे रणाला। पहिले नमन बोलुनी कोणाला, पहिले नमन आदि पुरुषाला, पहिले नमन आदि पुरुषाला, पहिले नमन आदि पुरुषाला, दुसरे नमन बोलुनी कोणाला, दुसरे नमन धरणी मातेला, दुसरे नमन धरणी मातेला, दुसरे नमन धरणी मातेला। शुभ कार्याच्या शुभ दिनाला घाली साद या नटेश्वराला, शुभ कार्याच्या शुभ दिनाला, शुभ कार्याच्या शुभ दिनाला घाली साद या नटेश्वराला, माझ्या या रंग देवतेला रंग भरण्या यावे रणाला। तिसरे नमन बोलुनी कोणाला, तिसरे नमन तीन त्रिभुवना, तिसरे नमन तीन त्रिभुवना, तिसरे नमन तीन त्रिभुवना, चौथे नमन बोलुनी कोणाला, चौथे नमन आज तुझला या सभा रंगणी, आई वाघ जाई, आई वाघ जाई खेळ मांडला अंगणी, हो हो हा तुझला या सभा रंगणी, करतो आज तुझला या सभा रंगणी, आई वाघ ताई
यश कीर्तीचे गात घोडवे बुद्धिमती देणाई सदा पाठीशी तुझी सावली हो कसा उतराई यश कीर्तीचे गात घोडवे बुद्धिमती देणाई सदा पाठीशी तुझी सावली हो कसा उतराई माझ्या मना मंदिरात पूजतो अंतरात तुझं विसरू कसा शुभ कार्याच्या क्षणी मरितो आज तुझला या सभा रंगणी मरितो आज तुझला या सभा रंगणी आई वाग जाई खेळ वाजला अंगणी देवा बाप्पा गजानना गणराज तू देवा बाप्पा गजानना गणराज तू चौदा विदेचा आधार तू शुभ कार्याला वंदितो कर जोडून आळवितो प्रथम पूजेचा मान तुला देवा बाप्पा गजानना गणराज तू देवा बाप्पा गजानना गणराज तू चौदा विदेचा आधार तू शुभ कार्याला वंदितो कर जोडून आळवितो प्रथम पूजेचा मान तुला देवा बाप्पा गजानना गणराज तू देवा बाप्पा गजानना गणराज तू चौदा विदेचा आधार तू चौदा विदेचा आधार तू भाद्रपद महिन्याला येशी घराला भक्त सारे गोळा होती तुझ्या पूजना सारे गोळा होती तुझ्या पूजना भक्त सारे गोळा होती तुझ्या पूजना पक्वासाच्या काळावरती गंगा होती भजनाला रंगुनी सारी सारे सुखी ठेवना रंगुनिया जाती सारे सुखी ठेवना रंगुनिया जाती सारे सुखी ठेवना शुभ कार्याला वंदितो कर जोडून आळवितो प्रथम पूजेचा मान तुला देवा बाप्पा गजानना गणराज तू देवा बाप्पा गजानना
गणराज तू चौदा विद्येचा आधार तू चौदा विद्येचा आधार तू देव बाप्पा गजानना गणराज तू देव बाप्पा गजानना गणराज तू चौदा विद्येचा आधार तू शुभ प्रेम करतोस आणि मोठ्या आनंदाने तिला सासरी तुझा काळ बनून जन्म घेईल तो तुझा वध करील देवकीच्या गर्भातून जन्माऱ्या 8व्या पुत्रापासून तुझा विनाश निश्चित आहे हे लक्षात ठेव हे माझ्या मृत्यूचे कारण ठरेल नाही नाही हे कदापि शक्य नाही देवकीच्या उदरातून जन्मलेला पत्य हे माझ्या मृत्यूचे कारण ठरणार असेल तर मग आत्ताच्या आत्ता देवकीला ठार करतो म्हणजे नाही राहणार देवकी नाही राहणार तिचा पत्य आणि नाही होणार माझा मृत्यू देवकी वसुदेवा सोडणार नाही मी तुम्हाला तिच्यामुळे तुमच्या जीवाला धोका आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही एक मला संधी द्या मी तुम्हाला देवकीच्या गर्भातून जन्मणारे सर्व मुलं मी आपल्या स्वाधीन करेन ते काही लपवण्याचा प्रयत्न करणार नाही त्या मुलांच्या त्या बाबतीत तुम्हाला जे काय करायचं ते तुम्ही करू शकता आम्ही विरोध करणार नाही पण देवकीचे प्राण वाचू द्या तिथे निर्देश रक्त आपण आपल्या हाताने पाहू देऊ नका वसुदेवा तू दिलेल्या वचनावर मी विश्वास ठेवतो देवकीच्या पोटी जन्माला येणार प्रत्येक मूल तू मला परत आणून देशील आणि जर का यामध्ये फसवणूक करण्याचा प्रयत्न केलास तर देवकीसोबत नाही करण्यास हे लक्षात ठेव वसुदेवा शिपाई आत्ताच्या आता देवकी आणि वसुदेवांना कारागृहात बंदिस्त करा तरी नजर ठेवा त्यांच्यावर
काफी राहू नका. काही काळ येतो मी. दिवस आता जवळ आले तरी पण अजून चालू गोष्टी काही सांगावं घेऊन चालू गोष्टी स्वागत आहे. गोष्टी चालू. देवकीच्या बाळाला झालेला काही तुम्हाला सांगा आले का? अजूनपर्यंत तरी नाही महाराज. मी दिलेल्या वचनाप्रमाणे माझं पहिलं मत मी आपल्या स्वाधीन करण्यात आलं आहे. हे घ्या. वसुदेवा, तू सत्यवादी आहेस. दिलेल्या वचनाला तू जागलास. परंतु या मुलापासून मला काहीही धोका नाही आहे. या मुलाला मारू मला माझ्या पापाचा भागीदार व्हायचं नाही आहे. आकाशवाणीने तर 8 पुत्रापासून मला धोका आहे सांगितलं. म्हणून या मुलाला तू परत घेऊन जा. जा वसुदेवा, जा. तुझ्या या बाळाला आज मी जीवदान दिलं आहे. जा वसुदेवा.
आपण या सृष्टीचे पालन करता आहोत. आपण सर्व काही जाणता. आपल्याला ठाऊकच असेल आपण रचलेल्या कथेमध्ये एक अडथळा निर्माण झाला आहे. त्या कंसाने देवकीच्या पोटी जन्मलेल्या पहिल्या बाळास जीवदान दिलं आहे. आणि प्रभू, धरतीवरील तुमच्या 8व्या अवतारासाठी आम्ही आणि सर्व देवगण खूप उत्सुक आहोत. परंतु कंसाने जर हे असं चालू ठेवलं तर धरतीवरील आपला 8वा अवतार कसा जन्माला येईल बरं? नारायण नारायण. हे आपली उत्सुकता आहे ना. माझ्या कलेचा भाग आहे. त्यामध्ये आपली एक महत्वाची भूमिका आहे. त्यामुळे आपण या कार्याला चालना द्यावी आणि त्या मथुरेला प्रस्थान करावे. नारायण नारायण. जगी संसाराचा भार जोडीन वाहिला. 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 रघुमाईच्या संग विठू उभा राहिला. रघुमाईच्या संग विठू जोडीन वाहिला. रघुमाईच्या संग विठू उभा राहिला. रघुमाईच्या संग देवऋषी नारद मुनी, या मथुरा नगरीमध्ये आपले स्वागत आहे. आज कसं काय येणं केलात? अरे कंसा, तू जे आज केलंस ते उचित नाही. म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला नारद मुनी? अरे निर्बुद्ध कंसा, तुला कळत कसं नाही रे? अरे, जोपर्यंत देवकीच्या पोटी 8वा पुत्र जन्माला येईल तोपर्यंत ते 7 भाऊ एकत्र येतील आणि तुझा वध करतील. चक्राकार मोजणी केली तरी ती एकच. 1 2 3 4 5 6 7 7 6 5 4 3 2 1. नारायण नारायण. अरे कंसा, ते देवता खूप चतुर आहेत. त्यातला कोणाला 7वा करतील, कोणाला 8वा करतील, कोणाला पहिला करतील हे तुला कळणार नाही. नारायण नारायण. ठीक आहे नारद मुनी. हे दैव खेळ नशिबाचे, भोग क्रूर नियतीचे. जगी नाही कुणी कुणाचे, नाते वैरी रक्ताचे. भाग्य कदिले काय भाई आम्ही दोषी कंसाचे. भाग्य कदिले काय भाई आम्ही दोषी कंसाचे.
कंपित झाला बंधू भय कंपित झाला बंधू नाही ऐके काही कुणाचे भाग्य कटिले काय भाळे आम्ही दोषी कंसाचे भाग्य कटिले काय भाळे आम्ही दोषी कंसाचे काय भाळे आम्ही दोषी कंसाचे भाग्य कटिले काय भाळे आम्ही दोषी कंसाचे सहा मुले आपटून मारली त्याने शिलेवर सातवा गर्भ झाला गेला कहर सातवा गर्भ झाला गेला कहर सातवा गर्भ झाला गेला कहर नाही दया आली बहिणीची नाही तिला अपरंपार आहे. दूध खाते मांजर आहे. दूध खाते मांजर. हे प्रभू आपलं ते कमी करा. आपण सामान्य रूपात जन्माला यावे. तुझ्या इच्छेप्रमाणे होईल. आवाज येतो. महाराजांना बोलावून ये. ठीक आहे.
पुत्रा, तू मला भाऊ मानतेस वा? मग तुझ्या मदतीची आज मला गरज आहे. पुत्रा, त्या गोकुळात सर्व नवीन बालकाने जन्म घेतला आहे. त्या सर्व नवीन बालकांचा तू प्राण घे. ठीक आहे. बाळ झोपला जो जो रे बाळा जो रे बाळा जो रे
अनेक परमसिद्ध ब्राह्मण आहेत यांनी आपल्या दिव्य दृष्टीने बघून शक्तीने माणसाच्या स्वरूपात बघितलं आहे. त्याचे दर्शन घेणं मानले जाते. त्यामुळे काही दर्शनाला आले आहे. आपले स्वागत आहे. तसेच माझ्या तपस्वी पतीच्या मदतीने मला 2 वर प्राप्त आहेत. त्यातील एक असा की माझे आशीर्वाद कधीच वाया जाणार नाही आणि दुसरा असा की माझ्या या दुधात अमृत आहे. ते प्यायल्यावर तुझा पुत्र अमर होईल. माझ्या बाळाला झोप येत नाही, तुला तुम्ही घेता का? या बघ. काय झोपत नाही बाळा? काय रे, काय वाटते तुला? काय सोनू माझ्या? अरे वा, शांत झाला. वा वा वा. शांत झाला.